नमस्कार मंडळी. आज आपण चाललो आहोत कोकणच्या कुशीत, जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांचं अनोखं मिलन होतं. कोकण म्हणजे केवळ समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगर रांगा आणि आंबा काजूच्या बागा नाहीत. कोकण म्हणजे एक अनुभव आहे, शांततेचा, सौंदर्याचा आणि भक्तीचा. इथल्या प्रत्येक गावात एक देऊळ आहे आणि प्रत्येक देवळाच्या भोवती एक कथा आहे. कधी ग्रामदेवतेची, कधी एका चमत्काराची. लाल कौलारू छप्पर, तुळशी वृंदावन आणि देवळाच्या गाभाऱ्यातील दिव्याची शांती, हे सगळं मनाला कसं स्पर्शून जातं. तर चला तर आज आमचं ग्रामदैवत पाहूया, तिथे पोरांनी केलेली मजा पाहूया, एकंदरीत नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो हे पाहूया. चला तर. मित्रांनो, घंटा वाजवणे हे देवाची पूजा सुरू होत असल्याचा संकेत असतो. घंटेचा नाद ओमच्या ध्वनीशी मिळता जुळता असतो, जो ब्रह्मांडाच्या मूलध्वनी मानला जातो. हा नाद मन शांत करतो, एकाग्रता वाढवतो आणि वातावरण पवित्र करतो.